मित्रांनो, आज संपूर्ण जगाचे लक्ष एकाच गोष्टीवर खेळले आहे, ते म्हणजे इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील तणाव. या युद्धामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातही सिलेंडर, पेट्रोल, डिझेल या माध्यमातून परिणाम झालेला आहे आणि याचे कारण येऊन टेपते ते या होर्मुझच्या सामुद्रधुनीत. पण जर मी तुम्हाला असे म्हटले की ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या तणावामुळे जगभरातला व्यापार खोळंबतो आहे, बरोबर त्याच ठिकाणी 350 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची जहाजे आपला भगवा झेंडा घेऊन पोहोचली होती, तर तुमचा विश्वास बसेल? होय, हाच आहे मराठा आरमाराचा तो अज्ञात इतिहास, जो आज आपल्याला माहिती असायलाच हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील प्रत्येक मुद्दा तुम्हाला थक्क करेल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी हे समजून घ्या की ही होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्वाची का आहे. इराण आणि ओमानच्या मध्ये असलेला हा एक अत्यंत अरुंद जलमार्ग आहे. आज जगातील तब्बल 20 ते 30% व्यापार याच एका मार्गावरून चालतो. ज्याच्या हातात होर्मुझ, त्याच्या हातात जगाची अर्थव्यवस्था. आज महासत्ता असलेले देश सी रूट डिप्लोमसी वापरतात, पण तुम्हाला अभिमान वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जागतिक अर्थकारण 17व्या शतकातच ओळखलेले होते. तर इसवी सन 1659 मध्ये सिंधुबंदीच्या मानसिक गुलामगिरीवर पाय ठेवून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची कल्याण, भिवंडी येथे मुहूर्तमेढ रचली गेली व आरमारात निरनिराळे प्रयोग करून व सोबतीला जलदुर्गांची साखळी रचून हे आरमार स्वराज्याच्या सागरी शत्रूंना नामोहरण करू लागले. पण शिवरायांचे आरमार हे फक्त किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी नव्हते, तर शिवरायांची महत्वाकांक्षा एक स्वयंपूर्ण व्यापारी सत्ता बनण्याचे पण होते. याबद्दल काही भक्कम पुरावे समोर येतात. इंग्रजांच्या अधिकृत दस्तावेजांपैकी शिवाजी महाराजांच्या जहाजांच्या अरबस्थानातील व्यापारी मोहिमांचे इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या पुस्तकात उल्लेख आहेत. त्यात मक्केकडे हिंदवी स्वराज्याच्या जहाजांनी निघण्याची स्पष्ट नोंद आहे. शिवाय ही व्यापारी जहाजे थेट मस्कत, बसरा आणि मोखा म्हणजेच रेड सी पर्यंत व्यापार करण्यासाठी जात असत, हा उल्लेख यात आहे. यावरून मराठा जहाजे केवळ भारतातच नव्हे तर दूरच्या अरब प्रदेशातही नियमित व्यापार करत असल्याचे दिसते. यातील बसरा हे इराणमधील शहर असून मस्कत हे ओमान देशातील शहर आहे. या पर्शियन गल्फमधील देशांतून निघणारी जहाजे प्रथम होर्मुझ जलमार्गातून बाहेर पडतात, नंतर अरबी समुद्रात प्रवेश करतात आणि तेथून भारतातील मुंबई, गुजरात, कोचीन सारख्या बंदरांवर पोहोचतात. याचाच अर्थ मस्कतला गेलेल्या मराठा आरमारातील जहाज होर्मुझ जवळ नक्की पोहोचले होते. या मस्कतून आलेल्या मराठी जहाजांची नोंद इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये आहेत. खराब हवामानामुळे ही जहाजे इंग्रजांच्या बंदरात आश्रयाला थांबली होती, तेव्हा ही नोंद त्यांनी केली आहे. त्यात ते हेही म्हणतात की यात अत्यंत मौल्यवान माल भरलेला आहे की ज्याची किंमत प्रचंड आहे. शिवरायांनी कल्याण आणि भिवंडीतल्या शिपयार्ड्समध्ये जे कारखाने काढले, तिथे फक्त लढाऊ जहाजे बांधली जात नव्हती, तिथे खास मालवाहू जहाजे बांधली गेली. कोकणातील तांदूळ, मसाले आणि कापड या जहाजातून थेट पर्शियन आखातात विकले जात असे आणि तिथून मोती, मौल्यवान खडे आणि अरबी घोडे स्वराज्यात आणले जात. शिवरायांना माहीत होते की त्यांच्या घोडदळासाठी उत्तम अरबी घोडे आवश्यक आहेत. जर समुद्रावर आपले वर्चस्व असेल तर अरबस्थानातून येणाऱ्या घोड्यांच्या व्यापारावर आपले नियंत्रण राहील. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातून स्वराज्याची लष्करी ताकद वाढवण्याची ही महाराजांची तेव्हाच्या दृष्टिकोनातून एक ग्लोबल स्ट्रॅटेजी होती. सुरतच्या इंग्रजांनी फेब्रुवारी 1663 मराठ्यांची 2 व्यापारी जहाज मोख्याहून परतल्याची नोंद केली होती आणि याच इंग्रजांनी 2 वर्षानंतर मार्च 1665 जी नोंद केली, त्यात ते म्हणतात, शिवाजीची सत्ता आणि बळ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि सर्वजण त्याला खूप घाबरतात. त्याच्या ताब्यात दख्खनमधील 8 ते 9 सर्वात चांगली बंदरे आहेत. या प्रत्येक बंदरातून प्रत्येक वर्षी शिवाजी पर्शिया, बसरा, मोखा वगैरे बंदरांकडे 2 ते 3 किंवा जास्त व्यापारी जहाजे पाठवत असतो. मित्रांनो, प्रत्येक बंदरातून 3 म्हणजे किमान 20 ते 25 मालवाहू जहाजे कोकणातून अरबांच्या प्रदेशात जात. म्हणजेच 2 वर्षात 2 वरून किमान 20 व्यापारी जहाजे. याचाच अर्थ केवळ 2 वर्षात या व्यापारातून सुमारे 10 पट जास्त नफा हिंदवी स्वराज्याला झाला होता. पुढे या संदर्भात डचांची देखील जून 1664 ची नोंद आहे. ते म्हणतात, शिवाजी राजांचा राजापूरचा सुभेदार रावजी पंडित याने मोख्याला पाठवलेली 2 लहान जहाजे परत आली. या 2 जहाजांनी इतका चांगला नफा मिळवून दिला की रावजीने ताबडतोब आणखी 8 ते 9 जहाजे मोखा, कांगो, पर्शिया, मस्कत इत्यादी ठिकाणी पाठवण्यासाठी तयार केली आहेत.
पर्शिया म्हणजेच इराण सोबतच्या या व्यापारी संबंधातून पुढे मस्कतच्या इमामाने म्हणजेच तेथील प्रमुखाने पोर्तुगीज या समान शत्रूविरुद्ध शिवरायांच्या मदतीसाठी सुमारे 19 लहान व 5 मोठी जहाजे पाठवल्याची नोंद एका पत्रात आढळते. शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा या दूरदेशीपर्यंत पोहोचल्या होत्या. इराणचा शासक शहा अब्बासी या लौकिकाने प्रभावित झाला होता. 1665ला औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात त्याने या संदर्भात औरंगजेबाची चांगलीच खिल्ली उडवली होती. त्यात तो औरंगजेबाला म्हणतो, तुम्ही असमर्थ व कमकुवत आहात, त्यामुळे हिंदुस्थानातील लहान मोठे सत्ताधीश बंड करत आहेत. त्यात मुख्य काफीर शिवा आहे. अशा बंडखोरांना शासन करणे तुमच्या शक्तीबाहेरचे आहे. त्याने पुढे लिहिले की शिवाजीने तुमच्या असमर्थतेचा फायदा घेत अनेक किल्ले जिंकले, मुघल सैनिकांना मारले, शहरे लुटली आणि आता तो थेट तुमच्या विरुद्ध लढण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. शाह अब्बासने औरंगजेबाच्या आलमगीर म्हणजेच जगत जेत्ता या पदवीची खिल्ली उडवली. तो म्हणाला की औरंगजेबाने फक्त स्वतःच्या बापाला कैद केले आहे, त्यामुळे तो आलमगीर नसून फक्त पिदरगीर म्हणजेच बापाला कैद करणारा आहे. मित्रांनो, हे ऐतिहासिक पत्र म्हणजे तत्कालीन काळातील शिवरायांच्या जागतिक कीर्तीचा एक जिवंत पुरावा आहे. विचार करा, एकीकडे दिल्लीचा क्रूर औरंगजेब, एकीकडे बिजापूरचा आदिलशहा, तर इकडे समुद्रावर पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी अशा बलाढ्य शत्रूंशी लढत असताना शून्यातून आरमार निर्मिती करण्यापासून त्यातून स्वयंपूर्ण व्यापारी यंत्रणा सुरू करेपर्यंत व हिंदवी स्वराज्यात आर्थिक सुबत्ता आणण्यापासून ते व्यापारी संबंधातून राजकीय संबंध प्रस्थापित करेपर्यंत महाराजांची दृष्टी 7 समुद्रापार पोहोचली होती. म्हणूनच त्यांना म्हणतात ना, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हिंदवी स्वराज्याच्या आरमाराच्या जागतिक भरारीची ही कथा तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ लाईक करा व आपला हा भव्य इतिहास जास्तीत जास्त शेअर करा व कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवून जय शिवराय टाईप करायला विसरू नका. अशाच अंगावर काटा आणणाऱ्या कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या आरमाराच्या विषयावरील चॅनलवरील इतर माहितीपट पाहायला देखील विसरू नका.